सरकारी पैशांनी निवडणूक आयोगानं पूर्णपणे डोळेझाक करून किंवा त्याला करायला लावून या निवडणुका जिंकण्याचा अत्यंत धोकादायक ट्रेंड सुरू आहे. आणि त्या ट्रेंडमध्ये महाराष्ट्रात आत्ता भर पडली आहे ते भजनी मंडळाला द्यायच्या 25,000 रुपयाच्या अनुदानाची. पण ती गोष्ट वेगळी. पण त्यातला आणि ह्यातला फरक लक्षात घ्या, जो आता महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पण आहे. पूर्वी निवडणूक आयोग असं करू देत नव्हतं की थेट पैसे वाटप हे निवडणुकीच्या काळात सुरू आहेत. लाडक्या बहिणीची योजना तेव्हाही बंद नव्हती. इथे बिहारमध्ये पण तसं झालं. दुसरा हप्ता हा थेटपणे निवडणुका सुरू असताना झाला. आणि आता मी तुम्हाला बातमी सांगतो, सकाळी मी तो GR वाचला की मुंबईसह महाराष्ट्रभरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं सध्या एक स्टेज सेट आहे. अशा वेळेला राज्य सरकारनं राज्यातल्या 1800 भजनी मंडळाला प्रत्येकी 25,000 रुपये मंजूर केलेत. त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर ते 4.5 कोटी रुपये आहेत. ही रक्कम तुम्हाला छोटी वाटत असेल. बघा, महाराष्ट्रात 40-44 हजार ग्रामपंचायती वाड्यावस्त्या आहेत. तर ह्या ग्रामपंचायतीने वाड्यावस्तीतल्या या भजनी मंडळाचा इन्फ्लुएन्स आहे ना हो. रोज संध्याकाळी भजन करायचं आहे, सकाळी काकड आरती असते, कीर्तन असतं, हे भजनी मंडळ तिथं असतात. तर त्या भजनी मंडळाला 1800 भजनी मंडळांना हे पैसे दिलेत. संदेश आहे हा संदेश. मुद्दा आहे तो निवडणूक आयोगाचा. निवडणूक आयोग जर स्वतः काही त्याच्या पाठीला कणा असेल तर त्यांनी अशा सगळ्या गोष्टीवरती आक्षेप घ्यायला पाहिजे. जसं बिहारमध्ये त्यांनी घेतलेले आक्षेप आणि क्लीन स्वीप झाली. हे जे सरकारी पैशातनं निवडणुका जिंकण्याचं तंत्र हे गेल्या 3 निवडणुकांमध्ये दिसतंय, ते प्रचंड धोकादायक आहे. एकतर राज्याची पूर्ण आर्थिक स्थिती बिघडवणारं तर आहेच, पण ज्याला फेअर प्ले म्हणतो आपण, समोर जो विरोधी पक्ष आहे त्याच्यासाठी समान संधीच नाहीये.